नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत द फोर्स बिटवीन टू पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स. तर बघा, मी इथे दोन कंडक्टर्स कन्सिडर केले, कंडक्टर 1 अँड कंडक्टर 2. आपण असं अज्युम करूया की या कंडक्टर मधून सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे. कंडक्टर 1 मधून फ्लो होणाऱ्या करंटला मी इथे I1 म्हणलेला आहे अँड कंडक्टर 2 मधून फ्लो होणाऱ्या करंटला मी इथे I2 म्हणलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम आपल्याला कंडक्टर 1 पासून मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची, डी डिस्टन्सवर किती होत आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा फाइंड आउट करायचे. तर एखाद्या स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते ती आपल्या सर्वांना माहिती आहे की एक क्लोज सर्क्युलर लाईन्स बनतात. ओके, आणि त्यांची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण राईट हँड थंब रूल यूज करतो. तर बघा, मी इथे राईट हँड थंब रूल यूज करून दाखवतो. सर्वप्रथम तुम्ही थंबला प्लेस करा इन द डायरेक्शन ऑफ करंट अँड जे तुमचे 4 फिंगर्स असतील त्यांना कर्ल करा. तर कर्ल केल्यावर तुमची कर्लची जी डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनने तुमची मॅग्नेटिक फील्ड येईल. तर इथे आपल्याला लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड इथून बाहेर येणारी आहे अँड इथे आत जाणार आहे. सेम हीच मॅग्नेटिक फील्ड तुमची अशी बनत जाणार आहे. इथे सुद्धा ही सुद्धा मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणारी अँड इथे मॅग्नेटिक फील्ड आत येणार आहे. सो आपल्याला लक्षात येतं की ह्या कंडक्टर 1 मुळे जे मॅग्नेटिक फील्ड बनत आहे, मी इथे पेनाचा कलर चेंज करतो. सर्वप्रथम कंडक्टर 1 मुळे त्याच्या राईट साईडला जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बनत आहे ती मॅग्नेटिक फील्ड इथे क्रॉस बनत चाललेली आहे अँड ह्या साईडला काय असणार आहे? डॉट बनत जाणार आहे. ओके, नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ॲट डिस्टन्स डी. डी या डिस्टन्सवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे कंडक्टर 1 मुळे ती आपल्याला फाइंड आउट करायची. तर मॅग्नेटिक फील्ड एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मुळे जर फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, बी इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो? म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. 2 पाय आर. आर डिस्टन्सवर एखाद्या लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरमुळे जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे तर आपण सिंपली हा फॉर्म्युला यूज करतो, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. इथे हे जे सुद्धा कंडक्टर आपण अज्युम केले आहेत हे सुद्धा लॉंग आहेत. ओके, जरी मी इथे लिहिलेलं नसलं तर तुम्ही हे लक्षात ठेवा. नाव आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची डी या डिस्टन्सवर कंडक्टर 1 मुळे. तर B1 ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली? B1 इक्वल्स टू आपल्याला येऊन जाईल म्यू नॉट त्यातून फ्लो होणारा करंट I1 डिवायडेड बाय 2 पाय. आपल्याला डी डिस्टन्सवर फाइंड आउट करायची, सो मी इथे डी लिहून टाकेल. नाव आता आपल्याला कंडक्टर 2 मुळे मॅग्नेटिक फील्ड कशी बनते ती फाइंड आउट करायची. तर बघा, कंडक्टर 2 मुळे हा एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे, लॉंग आहे. सो याच्यामुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनणार आहेत, त्या क्लोज सर्क्युलर लाईन्स बनणार आहेत आणि त्यांना फाइंड आउट करण्यासाठी अगेन आपण त्यांची डायरेक्शन मीन्स मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे क्रॉस आहे कुठे डॉट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण अगेन राईट हँड थंब रूल यूज करणार आहोत. तर राईट हँड थंब रूल जर इथे मी यूज केला तर बघा, मी थंबला प्लेस करेन इन द डायरेक्शन ऑफ करंट अँड देन मॅग्नेटिक फील्ड. देन मी 4 फिंगर्सला कर्ल केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जे कर्ल केलेलं आहे तर इथे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणारी असेल, इथे मॅग्नेटिक फील्ड आत जाणारी असेल. तुम्ही हे ऍक्च्युअली करून बघायचं आहे, माझ्यासारखी फिगर ड्रॉ नाही करायचे. काही मुलं जसं मी ड्रॉ करतो तसंच ते पण ड्रॉ करतात आणि दरवेळेस बघत राहतात. नाही, तुम्ही प्रॅक्टिकली ते करून बघा. थंबला प्लेस करा कंडक्टरच्या डायरेक्शन मध्ये आणि फिंगर्सला कर्ल करा. फिंगर्सला कर्ल केले की तुम्हाला लक्षात येईल की राईट साईडला फिंगर्स तुमचे आत जाणारे असतील अँड जर तुम्ही कर्ल करत आहेत म्हणजेच ते ऑब्वियस या साईडला ते बाहेर येणारे असणार आहे. ओके, तर ही मॅग्नेटिक फील्ड बनली. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड B2 ची मीन्स कंडक्टर 2 मुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनणार आहे डी या डिस्टन्सवर. ओके, तर हे कम्प्लीट सर्क्युलर आहे, तर डी या डिस्टन्सवर ह्या साईडला काय आणि डी या डिस्टन्स राईट साईडला काय सेम असणार आहे मॅग्नेटिक फील्डची लाईन्स. ओके, तर B2 ची व्हॅल्यू काय बनणार आहे? म्यू नॉट I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. ही आपली B2 ची व्हॅल्यू बनणार आहे आणि इथे बघा हे अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनणार. नाव आता इथे अजून एक पॉइंट आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा बघा इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या लोकेशनला आत जाणारे आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या लोकेशनला बाहेर येणार आहे. तर ह्या मॅग्नेटिक फील्ड्स या दोन्ही कंडक्टरमुळे ह्या इथे जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनत आहेत जसं जसं तुम्ही सेंटरला येत चाललात तसं तसं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकाला कशा बनतात त्यांची डायरेक्शन कशी आहे एकमेकाला कॅन्सल आउट करणारे आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा आहेत यांच्या आतमध्ये एकमेकांना कॅन्सल आउट करणारे आहे. तो यांच्या सेंटरला कुठेतरी एक लोकेशन असं येऊ शकतं जिथे मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? 0 असणार आहे. का? कारण की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बघा इथे इथे कंडक्टर 1 मुळे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आत चाललेली आहे, कंडक्टर 2 मुळे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर येत आहे.
तर एक्झॅक्ट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मग पाथ कसा कम्प्लीट करणार आहे, तर ते पाथ करण्यासाठी मी इथे कलर चेंज करतो बघा पेनाचा. तर इथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या साईडने आल्यात. ओके, देन त्या अशा गेल्यात, देन त्या अशी जाईल हे अशा प्रकारे. सो त्यांचा पाथ हा असा असेल. अशा प्रकारे ते कंप्लीट पाथ करते. नाव सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की फोर्स ऑन कंडक्टर 1 ड्यू टू 2. आपल्याला ऍक्च्युअली काय आपला ऑब्जेक्ट आहे, आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे, फोर्स ऑन कंडक्टर 1 ड्यू टू 2. तर फोर्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लॉरेन्स फोर्सचा फॉर्म्युला आपण शिकलेला आहे, आय एल बी साइन थीटा. Whenever current carrying conductor placed in a magnetic field, it will experience a force. आणि टर्म्स अँड त्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, थीटा अँगल्स वगैरे पण राहावं लागतात. बट जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तर त्याच्यावर फोर्स एक्सपिरियन्स होतो. हे आपल्याला कोणी सांगितले, लॉरेन्सने सांगितले. आणि त्याचं इक्वेशन काय, एफ इक्वल्स टू आय एल बी साइन थीटा. बरोबर आहे. नाव आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे फोर्स ऑन कंडक्टर 1 ड्यू टू 2. बघा मी जे कशा प्रकारे लिहिले ते तुम्ही केअरफुली चेक करा. फोर्स ऑन कंडक्टर 1 ड्यू टू 2 आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाव आता यामध्ये एक डाऊट येतो मुलांना की कंडक्टर 1 ची सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग कंडक्टर 1 ची मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर 1 वरच फोर्स ऍक्ट करेल का, तर नाही. ही कन्सेप्ट तुम्ही सर्वप्रथम डोक्यातून व्हॅनिश करा की कंडक्टर 1 ची मॅग्नेटिक फील्डच कंडक्टर 1 वर फोर्स लावेल का, तर नाही. कंडक्टर 1 वर फोर्स लागणार आहे, दॅट्स बिकॉज ऑफ कंडक्टर 2 च्या मॅग्नेटिक फील्डमुळे, नॉट कंडक्टर 1 च्या ओन मॅग्नेटिक फील्डमुळे. आणि सेम फॉर कंडक्टर 2 ऑल्सो. कंडक्टर 2 वर सुद्धा फोर्स ऍक्ट होणार आहे, बट कंडक्टर 2 च्याच मॅग्नेटिक फील्डमुळे नाही, तर कंडक्टर 1 च्या मॅग्नेटिक फील्डमुळे. ओके, तर ही बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे F12 जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, I1 कंडक्टर 1 मधून जाणारा करंट, देन लेंथ ऑफ कंडक्टर 1 अँड देन बी. आता इथे काय घेणार, B1 घेणार का B2 घेणार, काय सांगितलं मी थोड्यापूर्वी की तुम्हाला फोर्स ऑन कंडक्टर 1 ड्यू टू 2. तर ड्यू टू 2 मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 2. तर इथे आलं पाहिजे I1 L B2. इथपर्यंत लक्षात आलंय तुम्हाला. नाव I1 तर तुम्हाला माहित आहे, ती व्हॅल्यू गिवन असणार आहे आपल्याला. सो I1 देन L अँड B2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. B2 ची व्हॅल्यू माहिती आहे, ती जर व्हॅल्यू मी इथे प्लेस केली तर बघा काय, म्यू नॉट I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी, 2 पाय डी. तर हे झालं आपलं आन्सर F12 चं. F12 चं हे झालं आपलं आन्सर. तर हे झालं आपला फोर्स. नाव आता बघा इथे मी पुढच्या स्लाइडवर घेऊया, इथे जागा नाही आहे आपल्याकडे. नाव आपल्याला जी फोर्सची व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे, F12 ची व्हॅल्यू. तर ती व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे म्यू नॉट I1 I2 L डिवाइडेड बाय 2 पाय डी. ही व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. तर आपण फोर्स पर युनिट लेंथ फाइंड आउट करू शकतो, F12 डिवाइडेड बाय L म्यू नॉट I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. तर हे झालं आपलं फॉर्म्युला. नाव इथे आपण करंटची डायरेक्शन ही अज्युम केली, याला आपण I1 म्हणलं होतं, याला आपण I2 म्हणलं होतं. अँड जे ओके, इथे करंट बनत होता, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन होती इथे क्रॉस, इथे बनायची डॉट, इकडे बनायची क्रॉस अँड इकडे बनायचे डॉट. नाव आता आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट, आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे कंडक्टर 1 वर. मीन्स फोर्स फाइंड आउट केलाय आपण, बट आपल्याला फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करायची. आपल्याला काय करायचंय, फोर्सची डायरेक्शन. तर बघा आता फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, राईट हँड पाम रूल यूज करतो. तर राईट हँड पाम रूल बघा कसा यूज करतो आपण. तर हा आपला थंब आहे, एक सेकंड मी थंब जरा चांगला काढतो.
हा आपला थंब आहे अँड हे आपले 4 फिंगर्स आहे. ओके. आता हा थंब ज्यावेळेस तुमचा करंटच्या डायरेक्शनला असेल आणि हे तुमचे 4 फिंगर्स मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असेल, त्यावेळेस तुमचा पाम हा फोर्सची डायरेक्शन दाखवेल. ओके. काय सांगितलं मी, लक्षात आलं? तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हे 4 फिंगर्सला असं प्लेस करा, स्ट्रेट करा. देन थंबला तुम्ही प्लेस करा इन द डायरेक्शन ऑफ करंट आणि तुमचा पाम दाखवेल फोर्सची डायरेक्शन. ओके. नाव आता आपल्याला इथे फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करायची कंडक्टर 1 वर ड्यू टू 2. तर आपण ड्यू टू 2 मीन्स याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सिंपल हा होतो की 2 ची पहिले मॅग्नेटिक फील्ड इथे फाइंड आउट करा. 2 च्या लेफ्ट साइडला मॅग्नेटिक फील्ड इथे काय येणार आहे? डॉट येणार आहे. बरोबर आहे. 2 मुळे इथे मॅग्नेटिक फील्ड डॉट येणार आहे. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आता तुम्ही क्रॉस कन्सिडर करणार का डॉट कन्सिडर करणार? तर तुम्ही इथे डॉट कन्सिडर करणार. वाय? बिकॉज मी स्टार्टिंगला सांगितलंय तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड 2 ची कन्सिडर करायची, 1 चीच नाही कन्सिडर करायची. ओके. तर मॅग्नेटिक फील्ड 2 ची 1 वर काय येते? डॉट येत आहे. सो डॉट येत आहे मीन्स तुमच्याकडे येणारा करंट. तर तुम्ही 4 फिंगर्सला तुमच्याकडे येणार करा. देन तुम्ही तुमच्या थंबला प्लेस करा इन द डायरेक्शन ऑफ करंट. यू विल रिअलाइज जो पाम असेल तुमचा तो डायरेक्शन दाखवेल ही, म्हणजे तुमचा जो कंडक्टर असेल तो ह्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट करेल. ओके. तुमच्या कंडक्टर ह्या डायरेक्शनवर फोर्स ऍक्ट होईल, तर तो हे आहे तुमचा F12. सेम तुम्ही फाइंड आउट करू शकता फॉर कंडक्टर 2 साठी. तुम्ही F21 सुद्धा फाइंड आउट करू शकता. सो F21 ची व्हॅल्यू काय असणार? F21 काय असणार आहे? त्यातून जाणारा करंट I2, देन लेंथ त्याची L अँड मॅग्नेटिक फील्ड. कोणती मॅग्नेटिक फील्ड घेणार आपण? 2 ची घेणार का 1 ची घेणार? सो ऑब्वियस आपण 1 ची मॅग्नेटिक फील्ड घेणार. ओके. नाव आता इथे बघा I2 जशाला तसं L अँड B1 ची मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय येणार तुमची? म्यू नॉट I1 डिवाइडेड बाय 2 पाय डी. 2 पाय डी. तर हे बनलं आपलं फायनल आन्सर F21 इक्वल्स टू म्यू नॉट I1 I2 L डिवाइडेड बाय 2 पाय डी. हे झालं आपलं आन्सर. सो आपण याला F21 डिवाइडेड बाय हे पण लिहू शकतो, F21 डिवाइडेड बाय L फोर्स पर युनिट लेंथ. तर म्यू नॉट I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. नाव हे झाले आपले दोन फॉर्म्युला. आता आपल्याला फोर्स 21 F21 फाइंड आउट करायचं, मीन्स फोर्स ऑन कंडक्टर 2 ड्यू टू 1. तर 1 ची मॅग्नेटिक फील्ड 2 वर किती येत आहे बघा. 1 च्या क्रॉसला, 1 च्या राईट साईडला क्रॉस मॅग्नेटिक फील्ड येत आहे. सो इथे मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? क्रॉस. तर कोणती कन्सिडर करणार मॅग्नेटिक फील्ड आपण इथे? क्रॉस कन्सिडर करणार आहे. सो क्रॉस मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करायची म्हणल्यावर तुमचे जे 4 फिंगर्स असतील तुम्ही काय करणार? इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्लेस करणार. ओके. देन प्लेस केले तुम्ही. देन थंब तुम्ही प्लेस करणार इन द डायरेक्शन ऑफ करंट. तुम्ही करंटच्या डायरेक्शन मध्ये प्लेस केला. सो यू विल रिअलाइज जो फोर्सची डायरेक्शन असणार ती ही असणार आहे. सो हे झालं तुमचा फोर्स F21. ओके. आता तुम्हाला लक्षात आलं की इथे पण म्यू नॉट I1 I2 डिवाइड बाय 2 पाय डी, इथे पण म्यू नॉट I1 I2 डिवाइड बाय 2 पाय डी आहे. मीन्स या दोन्ही फोर्सची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे, बट ते एकमेकांना अपोजिट आहे. सो आपण असं लिहू शकतो इथे F12 इक्वल्स टू मायनस F21. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलंय? नाव आता बघा की हे दोन्ही फोर्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहे. सो सेम डायरेक्शननी जर करंट फ्लो होत असेल, तर दोन कंडक्टर्स मध्ये कोणत्या टाईपचा फोर्स असणार आहे? तर त्या दोन्ही कंडक्टर मध्ये कोणत्या टाईपचा फोर्स असणार आहे? अट्रॅक्शन वाला फोर्स असणार आहे. आणि मी तुम्हाला मॅग्नेटिक फील्डने सुद्धा समजून सांगितलं की ती जी मॅग्नेटिक फील्ड असणार ती कशी असणार आहे? अट्रॅक्ट होणारी असणार आहे. ती एकमेकांना असं क्लब करायचा प्रयत्न करणार आहे ह्या दोन कंडक्टरला.
सो दोन कंडक्टर मधून सेम डायरेक्शनने जर करंट फ्लो होत असेल तर विच टाइप ऑफ फोर्स विल बी देअर? सो अट्रॅक्शन वाला फोर्स तिथे असणार आहे. सो दोन कंडक्टर मधून सेम डायरेक्शनने जर करंट फ्लो होत असेल तर त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स असणार आहे. नाव व्हॉट विल हॅपन जर दोन कंडक्टर मध्ये डिफरंट डायरेक्शनने करंट फ्लो होत असेल तर आपण असं अज्युम करूया की ह्या कंडक्टर मधून या डायरेक्शनने करंट फ्लो होत आहे अँड या कंडक्टर मधून ह्या डायरेक्शनने करंट फ्लो होत आहे. याला आपण I1 म्हणलेलं आहे अँड कंडक्टर 1 आहे सो I1 अँड इथे कंडक्टर 2 आहे तर I2. तर व्हॅल्यूज फोर्सच्या व्हॅल्यू तर सेमच येतील. फोर्स जे आहे म्यू नॉट I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी पर युनिट जर फोर्स काढायचा पर युनिट लेंथ जर तुमचा फोर्स काढायचा तर तेच येणार आहे. बट आता इथे फक्त बघूया आपण सर्वप्रथम मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड इथे बघा तुम्ही राईट हँड थंब रूल यूज करा. सो राईट हँड थंब रूल यूज केलं तुम्हाला लक्षात येईल की इथे मॅग्नेटिक फील्ड इथे क्रॉस इथे आत जाणारी असेल इथे बाहेर येणारी असेल. सेम इथे सुद्धा आत जाणारी इथे बाहेर येणारी. सो इथे जर आत जाणारी आहे तर इकडे बनणार क्रॉस इथे बनणार डॉट. फॉर कंडक्टर 2 मॅग्नेटिक फील्ड राईट हँड थंब रूल यूज करा. इथे मॅग्नेटिक फील्ड आत जाणारे इथून बाहेर येणारे इथे आत जाणारे इथे बाहेर येणारे. यस अँड इकडे बनेल मग क्रॉस अँड इकडे बनेल डॉट. नाव आपल्याला आता फोर्स फाइंड आउट करायचा आहे. बघा आता फोर्स फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचे F12. सो F12 ची व्हॅल्यू काय येणार आपली सिम्पली म्यू नॉट I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी फोर्स पर युनिट लेंथ. आता यामध्ये फक्त एक कन्सेप्ट आहे व्हॅल्यू तर हीच येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा जी प्रोसेस आपण प्रिव्हियस यूज केली तीच यूज करा. फक्त यामध्ये फोर्सची डायरेक्शन बघा काय येणार आहे. फोर्सची डायरेक्शनसाठी आपण राईट हँड पाम रूल यूज करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत याच्यातून जाणाऱ्या करंटची डायरेक्शनने थंबला प्लेस करणार आहोत अँड याची मॅग्नेटिक फील्ड इथे काय येत आहे. सो कंडक्टर 2 ची मॅग्नेटिक फील्ड इथे काय येत आहे तर इथे कंडक्टर 2 ची मॅग्नेटिक फील्ड डॉट येत आहे. सो डॉट येत आहे म्हणलं मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडे येणार आहे. तर तुम्ही तुमच्याकडे येणार आहे म्हणल्यावर तुम्ही तुमचे 4 फिंगर्स ते तुमच्याकडे ठेवा अँड थंबला करंटच्या डायरेक्शन मध्ये ठेवा. सो यू विल रिअलाइज की जी की फोर्स लागेल तो ह्या डायरेक्शनने लागेल. तर ही झाली तुमची F12 ची डायरेक्शन. सेम तुम्ही याच्यासाठी करा. इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा काय आहे ते मी कलर चेंज करून दाखवतो सो आपल्याला लक्षात येईल की इथे मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर 1 मुळे येणारी मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर 1 मुळे 2 वर येणारी मॅग्नेटिक फील्ड इथे काय असणार आहे डॉट असणार आहे बरोबर. याच्या राईट साईडला डॉट मॅग्नेटिक फील्ड जाणार इथपर्यंत. सो इथे आपण बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड डॉट आहे करंट वरती चाललेला आहे तर फोर्सची व्हॅल्यू अशी असणार आहे. फोर्स जो असेल तर ह्या डायरेक्शनने लागेल. सो हे बनेल आपलं F21. ओके. आता या दोघांमध्ये जो फोर्स आलेला आहे प्रिव्हियस केसमध्ये आपण बघितलं होतं की दोन्ही कंडक्टर मधून जर सेम डायरेक्शनने करंट झाला असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनेल अँड जर दोन्ही कंडक्टर मधून डिफरंट डायरेक्शनने करंट चालला असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन बनेल. तर हा महत्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला लक्षात पाहिजे. सो बेसिक अंडरस्टँडिंग दोन्ही कंडक्टर मधून सेम डायरेक्शनने करंट चालला असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन्ही कंडक्टर मधून डिफरंट डायरेक्शनने करंट चालला असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन. अँड फोर्सची व्हॅल्यू फोर्स पर युनिट लेंथ जर काढत असेल तर म्यू नॉट I1 I2 डिवाइड बाय 2 पाय डी. डी इज द डिस्टन्स बिटवीन देम. ओके. तर हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे. फोर्स पर युनिट लेंथ तुम्हाला काढायचं किंवा फोर्स दोन कंडक्टर मधून करंट फ्लो होत असेल तर कसा काढणार आपण. नाव यामध्ये अजून एक गोष्ट असते 1 एम्पियर करंट आपण कसा डिफाईन केलेला आहे. तर इथे सेम तीच कन्सेप्ट आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय आहे आपला एफ फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आपला आहे म्यू नॉट I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. हा आपला फॉर्म्युला आहे आणि या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे आपण असं अज्युम करूया की हे डी आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. आता यामध्ये बघा सपोज एक हे डिफाईन करण्याच्या पहिले सपोज आता लेट I1 इक्वल्स टू I2 इक्वल्स टू 1 एम्पियर हे अजम्पशन केलं अँड डी ची व्हॅल्यू पण आपली काय 1 मीटर आहे. डी ची व्हॅल्यू पण आपली काय 1 मीटर आहे. सो फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू काय येणार आहे
म्यू नॉटची व्हॅल्यू काय असते 4 पाय इंटू 10⁻⁷. सो आपण जर म्यू नॉट अपॉन 4 पाय मीन्स आता इथे जर मी ह्या इक्वेशनला जर वरती मी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे खाली पण 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे काय बनेल म्यू नॉट अपॉन 4 पाय 2I1I2 डिवाइडेड बाय डी अँड फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू काय बनेल तो म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू काय 10⁻⁻7 इंटू 2 अँड करंटची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलं तर 1 इंटू 1 इंटू 1 डिवाइडेड बाय 1. सो हे आन्सर आलं आपलं 2 इंटू 10⁻⁻7 ओके न्यूटन अँड इथे फोर्स पर युनिट लेंथ काढले सो न्यूटन अँड डिवाइड बाय मीटर. सो हे झालं आपलं आन्सर. सो फोर्स पर युनिट लेंथ हे आपलं 2 इंटू 10⁻⁻7 हे आपलं एक आन्सर आलं. आता यामध्ये बघा काय आहे हे आपण कॅल्क्युलेशननी काढलेलं आहे. हे आपण कसं काढले कॅल्क्युलेशननी की अशी अशी सिच्युएशन असेल तर आहे. मग आता आपण काय केलं की हे जे कंडक्टर आहे हे दोन फिक्स पॉइंट आहेत कंडक्टरचे. हे आपले कंडक्टर आहे हे दोन फिक्स पॉइंट आहे आणि या दोन्ही कंडक्टर मधून आपण काय केलंय की सेम डायरेक्शननी करंट फ्लो केलाय. सेम डायरेक्शननी करंट फ्लो केलाय. जर त्यांच्यातून सेम डायरेक्शननी करंट फ्लो केला असेल तर ऑब्वियस त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ काय असणार पार्ट असलं पाहिजे आपल्याला ही गोष्ट. फोर्स ऑफ काय असणार आहे अट्रॅक्शन असणार आहे. जर सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सिंपल. तर आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे असायला पाहिजे. ओके आता आता इथे आपण काय केलंय की एक वेट लावलेलं आहे काहीतरी वेट लावले काहीतरी ग्रॅमचे. आपण आता वेट असं लावलंय जे फोर्स प्रोड्यूस करेल 2 इंटू 10⁻⁻7 एवढा न्यूटन मीटरचा फोर्स प्रोड्यूस करेल. आता करंट फ्लो करण्याच्या अगोदर इथे हे जे आहे हे फिक्स केलेलं आहे. हे वायर्स तुमचे कसे फिक्स केलेले आहेत करंट फ्लो करण्याच्या अगोदर. तर वायर फिक्स केलेले असल्यामुळे इथे तुमचे जे वायर आहे ते अशा प्रकारे टिल्ट होऊन जाईल करंट फ्लो करण्याच्या अगोदर. नाव आपण आता काय करणार आहोत करंट फ्लो करण्याच्या अगोदर हे वायर ह्या वेटमुळे असं टिल्ट करेल. हे पुली आहे तुमची हे वायर इकडे थोडंसं ओढल्या जाईल राईट. अँड आपण नंतर यातून करंट फ्लो करणार आहे. करंट फ्लो करणार आहोत आणि जेव्हा तुमचं वायर हे परत अगेन प्रिव्हियस पोझिशनला येईल जेव्हा तुमचं वायर परत प्रिव्हियस पोझिशनला येईल त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की या करंट मधून फ्लो होणारा या दोन्ही कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट किती असला पाहिजे 1 एम्पियर असला पाहिजे. तुम्हाला समजलं 1 एम्पियर हे कसं डिफाईन केलं होतं. 1 एम्पियर हे पण कसं डिफाईन केलं एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण केली की असं अजम केलं की I1 ची व्हॅल्यू 1 आहे I2 ची व्हॅल्यू 1 आहे यांच्या दोघांतलं डिस्टन्स पण 1 आहे. तर अशी जर असेल तर फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 2 इंटू 10⁻⁻7 इतकी तुमची व्हॅल्यू यायला पाहिजे. तर तुम्ही इथे अशा प्रकारे वेट लावलं की जो फोर्स क्रिएट करेल 2 इंटू 10⁻⁻7 चा तर त्या फोर्समुळे काय होणार आहे तुमचं वायर असं इकडे ओढल्या जाईल राईट. आणि जसा तुम्ही याच्यातून करंट फ्लो करता दोन्ही कंडक्टर मधून सेम डायरेक्शननी करंट फ्लो करतात तर हा परत तुमच्या प्रिव्हियस पोझिशनवर येऊन जाईल. तर हा जर प्रिव्हियस पोझिशनवर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकता की जो काही करंट फ्लो होत आहे सर्किट मधून तो किती आहे 1 एम्पियर आहे. तर अशा प्रकारे आपण डिफाईन केलं होतं की 1 एम्पियर करंट काय असला पाहिजे. तर ही बेसिक कन्सेप्ट आहे की 1 एम्पियर करंट फ्लो करण्यासाठी किती फोर्स प्रोड्यूस झाला पाहिजे फोर्स पर युनिट लेंथ किती आली पाहिजे तर 2 इंटू 10⁻⁻7 ही इतका फोर्स तुमचा डेव्हलप तिथे झाला पाहिजे. नाऊ आपण आता नेक्स्ट बघूया की सपोज जर दोन कंडक्टर असतील कंडक्टर फर्स्ट अँड कंडक्टर 2 आणि जर त्यांच्यामध्ये पॅरलल नाहीये ते दोघं एकमेकाला पॅरलल नाही त्यामध्ये काहीतरी अँगल आहे लाईक थीटा अँगल आहे तर तुमचा फोर्सचा फॉर्म्युलामध्ये काय चेंजेस येतात. तर बघा फोर्सचा फॉर्म्युलामध्ये काय चेंजेस येणार आहे फोर्स पर युनिट लेंथ मध्ये जस्ट तुम्हाला अँगल ऍड करायचा आहे म्यू नॉट I1 I2 cos थीटा डिवाइडेड बाय 2 पाय डी बस सिंपल. ओके अँड जर सपोज तुमचे कंडक्टर हे एकमेकाला डायरेक्टली क्रॉस असतील हा कंडक्टर 1 आहे अँड हा कंडक्टर 2 आहे तर आता या दोघांमध्ये अँगल किती येत आहे 90 डिग्री येत आहे. तर मग अशा वेळेस फोर्स किती येणार आहे तुमचा फोर्स डायरेक्ट तुमचा फोर्स 0च येणार आहे
तर अशा वेळेस तुमचा कोणताही फोर्स ऍक्ट होणार नाहीये, मीन्स देर इज नो अट्रॅक्शन, देर इज नो रिपल्शन. नाऊ आपण आता समरी बघणार आहोत. तर बघा, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरमुळे जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल, स्ट्रेट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल, तर त्याचा फॉर्म्युला असतो म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. सो आर डिस्टन्सवर एखाद्या स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. अँड जर डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण राईट हँड थंब रूल यूज करतो, बरोबर आहे. अँड जर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं असेल, दोन पॅरल कंडक्टर असेल, फोर्स पर युनिट लेंथ जर फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला असतो आपला म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय डी. अँड इथे डिस्टन्स कशात आहे, डी काय, डी इक्वल्स टू आहे आपलं डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन कंडक्टर्स. ओके. सो हे आपलं आणि इथे आपण डायरेक्शन कशाने फाइंड आउट करणार, डायरेक्शन आपण फाइंड आउट करणार राईट हँड पाम रूल. तर इथे राईट हँड पाम रूल. देन आपण अजून एक बघितलं तर हा फर्स्ट पॉइंट, हा सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. जर आपले कंडक्टर्स एकामेकांपासून अँगलवर जर ठेवलेले असतील, ओके, आणि त्यांच्यामध्ये जर थीटा अँगल असेल, तर आपण फॉर्म्युलामध्ये काय चेंजेस करायचो, फोर्स पर युनिट लेंथच्या फॉर्म्युलामध्ये आपण फक्त कॉस थीटा इंट्रोड्यूस करायचो, I1 I2 कॉस थीटा डिवायडेड बाय 2 पाय डी. अँड सपोज जर आपला कंडक्टर एकमेकाला डायरेक्ट परपेंडिक्युलर असतील तर फोर्सची व्हॅल्यू आपली डायरेक्टली 0 येऊन जाणार आहे, बिकॉज इथे अँगल 90 डिग्री येतो. सो कॉस 90 0 असणार आहे. तर हे पॉईंट बघितले ते. अजून महत्वाचे 2 पॉईंट बघितले ते आपण, की जर सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत असेल, दोन पॅरल कंडक्टरमध्ये सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत असेल, तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अँड जर डिफरंट डायरेक्शननी करंट फ्लो होत असेल तर आपण काय म्हणणार, त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन. हे पॉईंट्स तुम्हाला पार्ट पाहिजे, बाय हार्ट असणं नेसेसरी आहे. तो पॉईंट मी इथे लिहून दिलाय. when two parallel conductors carrying current in the same direction, then the force of attraction, and when current carrying in the different direction, then force of repulsion, different direction, force of repulsion. अजून एक पॉइंट बघितलं आपण, the current which produces force per unit length 2 into 10 to the power minus 7, हे जे पॉवर हे दिसते पॉवर्स आहे, 2 into 10 to the power minus 7 at a distance 1 मीटर, 1 मीटरवर, कॉल्ड 1 एम्पियर. सो 1 एम्पियरची डेफिनेशन सांगितलेली मी तुम्हाला इथे. एखादा करंट जर फोर्स पर युनिट लेंथ 2 into 10 to the power minus 7 प्रोड्यूस करत असेल ॲट अ डिस्टन्स 1 मीटरवर, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, त्या कंडक्टरमधून किती करंट फ्लो होत आहे, 1 एम्पियर करंट फ्लो होत आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त मुलांपर्यंत याला शेअर करा. गॉड ब्लेस यू.